शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय माळशिरस परिसरातील कारुंडी या गावामध्ये. एक चांगल्या पद्धतीचा मुक्त संचार गोठा केलेला आहे. आज यांना दुग्ध व्यवसाय परवडतोय का याबद्दलची आज संपूर्ण अशी माहिती आपण समजून घेणार आहोत. तर आज आपण बापूराव मच्छिंद्र रुपनवर यांची यशोगाथा पाहणार आहोत आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या युट्यूब चॅनलवरती. पोहोचवा. नमस्कार. नमस्कार. बापूराव मच्छिंद्र रुपनवर, गाव कारुंडे, पाटील वस्ती. बरं. एक एवढं काय मागं तुम्हाला सांगतो, आता ही दुसरी सांभाळायची त्या फरकामुळं एक साधारण 20,000 रुपये महिन्याला धरून चालायला शिल्लक राहत ते. म्हणजे की कालवड झोपून झोपून कालवड कालवाडा झोपून हे करून पुन्हा खाद्य आपण चारा एकात धरला जरी घरचा जरी असला तरी सुद्धा त्याच्यामुळे घरचा जर असेल तर मग जास्त शिल्लक राहते. पण जर एकाच जर म्हणलं तरी साधारण एक 20,000 रुपयाच्या बापात राहते महिन्याला. बरं. आता मला तोच प्रश्न आहे की आता घरचे तुम्ही वैरण केलेले 2-2.5 एकरावर, ह्याचं जर व्हॅल्युएशन आपण पकडलं म्हणजे की त्याची शेवटी काहीतरी आपण विकला तर पैसा होतोय. तो पैसा वजा केल्यानंतर दुधातनं निवळ किती राहते आपल्याला? निवळ मी ती काय सांगतो 20,000 रुपये राहतं ते. 20,000 राहतं ते निवळ. बरं. आणि चारा आपला असला तर 40,000 रुपये राहतं ते. बरं. असं. बरं. आणि तुम्हाला कधी वाटलं हा व्यवसाय आपल्याला परवडतोय, खूप चांगले पैसे राहतात? किती रुपये दर होता त्यावेळेस? 35 रुपयाच्या जर आसपास जर असेल पुढं तर मग चांगला व्यवसाय म्हणजे परवडतोय. असा आहे. 35च्या जर म्हणजे 30च्या जर खाली आला तर मग ह्याच परवडू शकत नाही. पण काय 4 दिवस तसं काढावं लागतं ते. हे महत्वाचं आहे, कारण आता 25 वर्ष तुम्ही व्यवसाय करताय. काय चढ उतार आले तुम्हाला? कसं वाटतं? लय वेळ चढ उतार आलं पण तरी सुद्धा त्याचं थोडं टिकावं लागतं, वाजी करावं लागतं. पण आता बापूजी मला सांगा, काही तरुण मित्रांनी दर आला म्हणून 2-2 लाखाच्या गाय घेतल्या आणि आज परिस्थिती दराची खूप विचित्र आहे. तर मग काही लोकांची वैरण सुद्धा विकत आहे. कसं नियोजन करावं? त्यांनी गाय विकाव्या का ठेवाव्या का कसं करावं? तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय अनुभव सांगते यातून? त्यावेळेस तसं म्हणलं तर 2 गायाची गाय विकत घेऊन जर धंदा करायचा म्हणलं तर ती परवडू शकत नाही. पण त्यावेळेस दर होता की बाबा मला पैसे राहतील. पण आता चालू मी तिला ते 2 गायाच्या लाखाच्या गाया घेऊन आता सध्या ते तोट्यात माणूस येतोय. अशी तरी होती. मग आता काय करावं त्यांनी? आता कसं आहे माहिती, धड त्याला विकता येत नाही, धड त्याला हे बी करता सांभाळता बी येत नाही, अशी परिस्थिती त्या लोकांची झालेली आहे. पण तग धरणं महत्वाचं आहे. तग धरणं महत्वाचं आहे, कारण विकल्या तर तुम्हाला नुकसान होत आहे. आणि आता ती 2 लाखाची गाय घेतलेली आता 1 लाख रुपयाला द्यायची म्हणलं तर ती 1 लाख रुपये तोटा होतोय. असं आहे. बरोबर. मग ते नुकसान करून घेण्यापेक्षा असंच सांभाळणं पाहिजे. 4 दिवस दुधाला दर तर सांभाळणं हे सुद्धा महत्व आहे त्याला. असं आहे. बरोबर. आता आरोग्याचा विषय आपण घेऊयात की 25 वर्ष व्यवसाय झाला तुम्ही करताय. आरोग्याच्या काय गोष्टी तुम्हाला जाणवतात या गायींच्या? आणि सगळे उपचार डॉक्टर कडून करता का घरी पण? काय नाही, मी साधारण तुम्हाला सांगतो, मस्टर्ड झाला तरी साधारण एक 30 रुपयाच्या ट्यूब मध्ये सुद्धा कव्हर होऊ शकतो. पण ती व्यवस्थित केलं तर ते सोडले व्यवस्थित, त्याच्यावर लक्ष दिलं टायमिंगला तर होऊ शकतो. जर नाही लक्ष दिलं तर तुम्हाला सांगतो ती आपल्याला कव्हर होऊ शकत नाही. अशीच होती रे. खर्च वाढत जातो त्याचा. लक्ष देणं म्हणजे काय? लक्ष देणं म्हणजे कसं आहे माहिती बाबा, पहिल्यांदा धार काढली की बाबा आपण लक्ष देतो की बाबा त्याचं थोडस सूज दिसली की आपण लगेच ती तासापर्यंत बघितलं ती जास्त सुचतंय. सुचलं तर तेवढ्या वेळात त्यातली व्यवस्थित घाण काढून जर ती ट्यूब सोडली, व्यवस्थित स्प्रे मारला तर ती जागच्या जागेवर थांबवू शकते. आणि जर त्याच्यात जर दुर्लक्ष केलं तर ती मग दुसऱ्या दिवशी पतूर ती जास्त होत शकते, मग ती ऐकू शकत नाही. मग त्याला डॉक्टर बोलवून खर्च करणं ती जास्त खर्च वाढत जातो. बरोबर. असा काय अनुभव आला का तुम्हाला की एखादी गाय वाया गेली किंवा सड वाया गेला एखाद्या गायचा? सड मी अजून पतूर तर नाही जाऊन दिला, कारण लक्ष असल्यामुळं. आणि जर लक्ष नसतं तर मग गेला असता अजून पतूर. ह्या एवढ्या एका गायचा सड जाऊन दिला नाही, अशी थिरी केलेली आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की गायची क्वालिटी तुम्ही निवडलेली. बरोबर. तर म्हणजे की दुधाची कॅपॅसिटी किती दिवस चालते, किती दिवस गाय दूध चांगलं देते? तुम्हाला काय अनुभव आहे? चांगलं म्हणजे सांभाळणी जर असेल तर जास्त दिवस चालू शकते. आणि जर सांभाळणी जर कमजोर जर असेल तर मग ती 4 महिन्यापासून सुद्धा टिकू शकत नाही. अशी सुद्धा याची. बरोबर. म्हणजे गायला सिमेंट वापरल्यानंतर भरल्यानंतर गाय दुधाला कमी येते? नाही येत कमी. नाही येत. सांभाळणी जर असेल तर ती त्याला व्यवस्थित खुराक दिलं, त्याला व्यवस्थित चारा चारला तर ती साधारण गाय सिमेंट भरून सुद्धा तुम्हाला सांगतो 4 महिने दूध चांगली देऊ शकते. असं आहे. बरं. आता सिमेंट भरल्यानंतर किती चालते गाय दूध? पहिलं आहे तुमचं ते एवढीच चालते का? नाही, एक 2 लिटरचा फरक दाखवते. असं आहे. आणि किती महिन्यात आठवता तुम्ही गाय? आम्ही 6वा महिना लागला की 7 महिना लागायच्या टायमिंग पत्र आठवून पुरी घेतो गाय.
कारण त्याला ती 3 महिने पूर्णपणे त्याला विश्रांती पाहिजे. विश्रांती पाहिजे तर ती दूध पुढे जास्त देऊ शकते. हा. आणि जर नसेल तर तसं जर असेल उशिरा आठवता आली हा. तर ते दूध त्याला तुम्हाला सांगतो कमी निघू शकतं त्याला. हा 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 अशी सुद्धा त्याची थिअरी आहे. बरोबर. मग आता हे तुम्ही जे म्हणता आठवणं आणि म्हणजे जो मधला काळ म्हणतो आपण हा. विश्रांतीचा, हा विश्रांती पेंडीचं किंवा खुराकाचं मिनरल मिक्सरचं नियोजन कसं करता तुम्ही? नियोजन म्हणजे जे पहिलं आहे तेच ठेवता? पहिलं नाही 8 वाजतावर एक महिनाभर काय चालू शकत नाही. हा. आणि मग पुढं 2 महिन्यापूर्वी काय करतो मग हीच चारा चालू करतो. मग म्हणजे गाभण काळात दुसरी पेंड वापरत नाही? नाही वापरू शकली. दुधाची हाईच वापर. ही दुधाची मी वापरली आज पतूर मी काय दुसरी वापरली नाही. बर 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 हाईच भुसा गोळी पेंट सरकी पेंट ही चालू ठेवतो. बर. सरकी पण वापरतात? हा सरकी वापरतो. काय फायदा आहे सरकीचा? सरकीनं कसं होतं थोडस म्हणजे गाय पौष्टिक राहते ते. हा, तब्येत राहते. तब्येत राहते गाय हा 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 असं राहते. बर. सगळ्यात महत्वाचं शेतकरी म्हणतो की आम्हाला कालवड सांभाळायला म्हणजे परवडत हा. नाही. तुम्ही आता एवढ्या गायांमध्ये किती कालवडी सांभाळता? काय विक्री करता का? नाही मी आता सध्याला 6 कालवडी सांभाळले ते. 6 सांभाळ? 6 सांभाळले ते. बर. 6 मध्ये कसं आहे म्हणजे आपल्याला जर गाय विकत घ्यायची म्हणलं तर इतक्या पैशाची घेऊ शकत नाही आपण. आपली घरची गाय तर तयार जर केली हा. तर ती आपल्याला चांगली फायदा देते. कशामुळं की आपली परिस्थितीनुसार ती गाय वाढलेली असते. हा. असं आहे. की वातावरणात मॅच झालेली असते. वातावरणात मॅच झालेली असते आणि ते आपली घरची गाय नेहमीच व्यवस्थित चालते. हा. असं होतं ते. म्हणजे बाजारातून आणून फसण्यापेक्षा हा घरची गाय तयार करणं ह्याला महत्व आहे. हा, कधी फसगत झाली का गाय? झालंय की असं हा. बाजारात आणलेल्या असं फसगमत झाली. हा. घेतल्या काय आणल्यानंतर शूट नाही झाले की बाद झाल्या काय ते विकाव्या लागल्या एक 10 ते 15-20 हजार रुपयाच्या मापात. बरं. आणि घ्यायची कितीला आणि किती घेतली लाखाच्या मापात घेतली की असा काही वेळेस तोटा बी आलेला आहे. हा हा. त्याच्यापेक्षा डोक्यात ठेवलं की घरच्याच गाया तयार करायच्या कालवडी सांभाळायच्या महत्वाचं. हा हा. असं हे नियोजन आहे सगळ्या घरच्या गाय आहेत आपल्या. आता ह्याच्यात कालवडी पण तुम्ही सोडलेल्या साधारण किती महिन्यानंतर तुम्ही या मुक्त गोट्यात कालवडी सोडता गायांबरोबर? गायांबरोबर साधारण एक 5 महिन्यात आज सोडू शकतो गायांबरोबर. हा हा. 5 महिन्या दुसऱ्या गोट्यात त्यांच्या सोडलेल्या आहेत गाया. हा हा. असं आहे. बर बर. आणि किती दिवसात कालवडी लागवडीस योग्य येतात? कालवडीला योग्य जर सांभाळणी जर तशी ताईट ठेवली तर एक 9 महिन्यात ते 10 महिन्यात कालवड सुद्धा लावू शकतो. बर. तुम्ही किती महिन्यात लावता? मी साधारण का नाही कारण लहान वयात जर लावली तर तकलीफ पुढे होती त्यांना म्हणून मी साधारण तुम्हाला सांगतो एक 12 महिन्यात कालवड लावू शकत नाही. बर. त्यावेळेस किती वेळा मास तुम्ही खाली घालवता? साधारण 4 ते 5 माझं खाली घालावतो मी. बर बर. असं आहे. आता गाय वेल्यानंतर आता धरून चाल ही गाय वेली त्याच्यानंतर तुम्ही गाय माझावर किती दिवसात येते आणि सिमेंट कधी वापरता तुम्ही भारतात? साधारण 2 ते 3 महिन्यात गाय माझावर येते. हा. आली तरी आम्ही भरू शकत नाही पण तरी 3 महिन्यात 2 माज मोडणार आणि तिसऱ्या माझाला गाय भरू शकतो आम्ही. बरं. तुतीची झाडं लावली? हा तुती झाड लावलेली म्हणजे लवकर वाढते आणि सावली देते पुन्हा शिवाय जरी काय अडचण आली तरी पुन्हा कट करता येते परत ते फुटते परत फुटतंय. बर. आता इथं तुम्ही हे पलीकडं माळ आहे ते फोडून तुम्ही इथं खाली गोठा? हा खाली गोठा बसवला नाही. बर बर. म्हणजे की खाली मुरमाला काय भरायची गरज नाही हार्ड एकदम कोबा केल्या परिस्थिती. बर बर. हे खत किती दिवसाला उचलताय? हे खात आम्ही साधारण एक महिन्याच्या आसपास उचलतो सारखं. महिन्याला? हा महिन्याला. बरोबर. म्हणजे 1-2 थर पडले की तुम्ही काढून टाकतो. बर. मग विक्री करताय का काय आपल्याला टाकू वाटतं ते टाकायचं राहिलेलं विक्री करतो. हा. त्या विक्रीला दर साधारण आम्हाला मुक्त गोट्याला 500 रुपये दुसऱ्यापेक्षा जास्त दर देते ती. कारण हे पिकाला मानवतंय. यासाठी त्याला दर जास्त देऊन नेते ती बागवाली. कोण चांगला शेतकरी जर अनुभवी असेल तर ते नेतो या. जे शेतकऱ्याला अनुभव नसेल तो मग काय तो म्हणतो एवढं द्या तिथं थांबतोय तो. आम्ही त्यांना काय देऊ शकत नाही. बर बर. असं आहे. किती साधारण कसं बजेट असतं? वार्षिक किती निघतं? वार्षिक आता एवढ्याची गायामध्ये वार्षिक साधारण 25 ते 30 खेपा डम्पिंग निघते त्या. बर. दर 4 ते 4.5च्या मापात एक खेप जाते आमची. बर 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 बर. आणि म्हणजे चाऱ्याचा खर्च निघतोय का यातून? चाऱ्यातून नाही खर्च निघत पण तरी त्यात थोडीशी भर पडते. त्याला थोडीशी भर पडते. आता पहिल्या बांधून गाय होत्या तुम्ही एका जागेवर शेण टाकायचं आणि आता हे सगळं मोकळं आहे. पण तुम्ही जास्त जगवताय ज्यावरती आणि तुम्हाला पण त्रास नाही शेण काढायचा नाही. तर काय फायदा जाणवतोय तुम्हाला? ह्याच्यापासून तुम्हाला सांगतो ती मूत्र ही ह्याच्यात मुरल्या गेल्यामुळे ती पिकाला मानवते असं त्याची थिअरी आहे. बर बर बर.